अध्याय 6 स्वर्गात पोचणे. अचानक मला एक मोठी गर्जना ऐकू आली आणि ती अशी म्हणाली, त्याचा वेळ अजून आलेला नाही. तो लहान असल्यापासून त्याची आई त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. त्याला तुम्ही आता सोडलं पाहिजे, कारण मी अभिवचन दिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर त्या दुष्ट आत्म्याने माझ्यावर असलेला पकड लगेचच सोडला आणि काहीच क्षणामध्ये मी वर 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 आणि वर उचलले जात होतो आणि काहीच सेकंदात मी नरकातून बाहेर आलो. आणि जसं मी बाहेर आलो, अचानक एक दिव्य प्रकाश, ज्या ठिकाणी माझी नजर जाईल प्रत्येक ठिकाणी एक दिव्य उजाला, एक दिव्य प्रकाश दिसत होते. प्रत्येक गोष्ट चमकत होती आणि अशी एक भावना माझ्या मनात आली, जी आजपर्यंत मला कधीच पृथ्वीमध्ये असताना किंवा नरकात असे कधीच माझ्या मनाला इतकं स्पर्श होणार एक भावना कधीच मला आलेली नव्हती. इतकंच नाही, पण जसं मी या प्रकाशात प्रवेश केला, मला अचानक एक आशा आली आणि मला लगेच एक जाणीव झाली की मी या स्वर्गीय उपस्थितीमध्ये मी आलेलो आहे. आणि इतकं एक सुंदर ठिकाण होते आणि त्या ठिकाणी एक मोठा गेट होता. ते गेट मोत्यांनी बनवलेलं होतं आणि चमकत होतं, इतकं सौंदर्याने भरलेलं आणि चमकत होतं. आणि त्यामधून देखील प्रकाश बाहेर पडत होता. त्या गेटच्या आत एक शहर होतं आणि त्या शहरामधून देखील अविश्वसनीय असं एक प्रकाश प्रत्येक बाजूने असं पसरत होते. आणि ही अशी एक प्रकाश होती जी फक्त डोळ्याने आपण पाहू शकत होतो असं नाही, तर ते प्रकाश आपल्या आत्म्याच्या आपले जे आध्यात्मिक शरीर त्या ठिकाणी असणार आहे, त्या शरीराच्या आरपार जाते अशी एक प्रकाश त्या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणी गेल्या गेल्या लगेचच मला अशी जाणीव झाली की माझ्या जीवनामध्ये आता दुःख राहिलेलं नाही, फक्त आनंद आनंद आणि आनंद त्या ठिकाणी मला वाटू लागले. कसल्याच प्रकारचं क्लेश नाही, कसल्याच प्रकारचं दुःख नाही. आणि त्या ठिकाणी काहीच मला कोणीच पकडलं नव्हतं. जसं नरकामध्ये असताना मला सतत एक पकड मला धरून ठेवलं होतं, तसं काहीच स्वर्गामध्ये नव्हते. मला पूर्ण मोकळीकता होते, कुठल्याही दिशेने मी जाऊ शकत होतो. पण मी त्या गेट समोर उभा होतो आणि जसं मी त्या गेट जवळ गेलो, एक देवदूत त्या ठिकाणी प्रकट झाला. मला म्हणाला की तुम्ही स्वर्गात राहू शकत नाही. पण आतापर्यंत मला समजलं होतं की फक्त माझ्या आईंच्या प्रार्थनेद्वारेच मी नरकातून बाहेर पडलो नाही, तर दुसरं कारण असं होतं की माझी वेळ अजून आली नव्हती. जे नरकात मी पाहिलं ते फक्त एक झलक होते. जर मी स्वतःला बदललो नाही तर माझं पूर्ण सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी गेलं असतं, हे मला कळून आले. त्याची झलक मला मिळाली. आणि त्यानंतर अजून जेव्हा मी स्वर्गात पोहोचलो होतो, अजून पण माझ्या जीवनात बदल केलेले नव्हते, कारण मी अजून पृथ्वीवर पोहोचलो नव्हतो. अजून माझं जीवन मी देवाला अर्पण केले नव्हते. त्यामुळे मी पूर्णपणे स्वर्गात आत प्रवेश मला दिला गेला नव्हता. फक्त निरीक्षण करण्यासाठी मला त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि जे काही मी पाहिलं, पृथ्वीवर जाऊन पृथ्वीवरच्या लोकांना सांगण्यासाठी मला सांगण्यात आले होते. मी गेटच्या बाहेरून गेटच्या आतमध्ये काय काय आहे हे पाहायला मला मिळत होते. आणि प्रत्येकांना जे अनुभव येत होता, तेच अनुभव, तेच भावना, तेच जाणीव मला देखील होत होते. पण मला सर्व ठिकाणी आत फिरण्याची संधी दिली नव्हती. त्या देवदूताने मला अडवले. तो जो मोठा गेट होता त्या ठिकाणी खूप उंच, एक मनुष्यासारखा दिसत होता, पण जीवाहून खूप उंच आणि भव्य असा तो देवदूत होता. त्याचे केस खांद्यावरून खालीपर्यंत येत होते. कोणत्या तरी प्रकारचे एक पांढरा वस्त्र त्याने घातले होते, त्यातून सुद्धा प्रकाश झळकत होते. त्याचे केस लाईट ब्राऊन अशा प्रकारचे किंवा थोडंसं काळसर अशा प्रकारचे केस होते. हे शब्द आपल्याला मानवी शब्द आहेत. आपल्या मानवी शब्दात मी पूर्णपणे त्याचा वर्णन करू शकत नाही. ते जवळपास 7 फूट त्यांची उंची होती. तो जेव्हा माझ्याशी बोलला, इतकं सौम्य असा तो आवाज होता, पण
आवाज ऐकण्यासाठी खूप सौम्य आणि एकदम मऊ असं एक सौम्य आवाज तो होता, पण प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य होते. आता या क्षणाला मला समजले होते की शब्द किती सामर्थ्यशाली आहेत. आणि मी लगेचच विचार केला की देवदूतांच्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे, तर त्या देवाच्या शब्दांमध्ये तो जेव्हा बोलतो त्यावेळी किती सामर्थ्य असेल याचा मी विचार करू लागलो. आणि हे सर्व पाहून मला समजलं की पूर्ण पृथ्वी आणि सूर्य चंद्र हे सर्व एका शब्दाने देवाने निर्माण केले, हे जाणीव मला होऊ लागली. त्या ठिकाणी मला हे सर्व काही समजलं. जेव्हा आपण मरण पावतो एक विचित्र गोष्ट घडते. आपल्याला अचानक सर्व गोष्टी समजतात. जे आपल्याला माहीत पाहिजे होतं आणि जे आपल्याला आता माहीत आहे या सर्व गोष्टी आपल्याला झटक्यात समजतात. जसं काही एक पूर्ण एन्सायक्लोपीडिया आणि सर्व ज्ञानी आपण होऊन जातो एका सेकंदामध्ये. कोणाला आपल्याला काही सांगण्याची गरज पडत नाही, कोणाला आपल्याला विस्तार सांगण्याची गरज पडत नाही. फक्त तुमच्या आत्म्यामध्ये प्रत्येक गोष्ट स्पष्ट तुम्हाला जाणीव होते. माहिती लगेचच एका क्षणात तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते. त्या ठिकाणी स्वर्गामध्ये असलेला जो आपला शरीर आहे किंवा जो आत्मा आहे त्याला पृथ्वीमध्ये असलेल्या मेंदूसारखा मेंदू नाही आहे. त्यामुळं चुकीचे निर्णय घेणे या गोष्टी त्या ठिकाणी होत नाही. आपण जेव्हा स्वर्गामध्ये असतो विचार करण्यासाठी मेंदूची गरज पडत नाही. आपल्याला फक्त त्या गोष्टी समजतात आणि आपण लगेचच त्याचा स्वीकार करतो. अशा प्रकारचं त्या स्वर्गामध्ये सर्व गोष्टी होत असतात. हा जो सुंदर देवदूत माझ्या समोर उभा होता त्याने माझ्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आणि मी पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जाणार असं सांगितलं. आणि पृथ्वीवर गेल्यावर मी काय केलं पाहिजे हे त्या सुंदर अशा देवदूताने मला सांगितले. त्याने मला जेव्हा सांगितले मला प्रत्येक गोष्ट नीट स्पष्ट समजले की मी पृथ्वीवर गेल्यावर काय केलं पाहिजे. हे समजून देखील मला स्वर्गातून मागे पृथ्वीवर येण्याची इच्छा नव्हती. मला त्या ठिकाणी राहायचं होते. त्याने मला अनेक गोष्टी दाखवल्या. तुम्हाला त्या गोष्टी मी सांगू शकत नाहीत, कारण एक काळ येऊपर्यंत ते गुपित ठेवण्यासाठी मला त्या देवदूतांनी सांगितले. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्कीच त्या सर्व गोष्टी सांगेन. पण या क्षणाला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रथम मी माझ्या वडिलांना पाहिलं दवाखान्यात खोलीमध्ये. ते खोली एक फिकट पिवळ्या रंगाने रंगवलेले होते. माझ्या वडिलांचे बेड त्या खोलीच्या उजव्या बाजूला होते. त्या ठिकाणी एक वयस्कर स्त्री होती आणि अनेक लोक होते ज्यांना मी ओळखत नव्हतो. माझे वडील त्या बेडवर आपले डोळे झाकून पडले होते आणि अचानकच उठून बसले आणि माझ्याकडे बोट करून म्हणू लागले, हे मीच तुला केलं, हे मीच तुला केलं. हे ऐकून मी घाबरलो आणि मी विचारलं की हे मला का दाखवलं गेलं. त्यावेळी तो स्वर्गीय दूत त्याने मला पिढ्यानपिढ्या आलेल्या श्रापांबद्दल सांगितले, पापांबद्दल सांगितले आणि मला सांगितले की जेव्हा तू पृथ्वीवर जाशील हे जे शाप आणि पाप आहेत हे तुला मोडून काढायचं आहे. हे जे पिढ्यानपिढ्या आलेले श्राप आहेत हे तुझ्या भूतकाळातून जन्मायच्या आधीपासून आलेले असतात आणि हे पुढे 3ऱ्या किंवा 4थ्या पिढ्यांपर्यंत हे श्राप जातात, कधीकधी त्याहून पुढे जातात. आणि हे सर्व ते श्राप कधी सुरू झाले आणि कोणत्या प्रकारचा श्राप आहे याच्यावर अवलंबून असते. स्वर्गामध्ये मला अनेक वरदान देण्यात आले. त्यापैकी एक वरदान म्हणजे एका मनुष्याच्या आत्म्यामध्ये, त्या मनुष्याच्या जीवामध्ये पाहण्याचं एक वरदान. हे असं नाही की मी माझ्या मनात येईल तेव्हा मी चालू करू शकतो किंवा बंद करू शकतो, किंवा असं नाही की एखाद्या व्यक्तीला मी निवडलं आणि मी लगेच त्यांच्याबद्दल पाहू शकतो, असं नाही. पण हे देवाच्या हातात आहे आणि हे फक्त चर्च पुरतं मर्यादित नव्हते. मी कधीही कामावर असताना, कधी खेळायला गेलो असताना, शॉपिंग करत असताना कुठेही अशा गोष्टी मला परमेश्वर दाखवत असतो. ऐकायला विचित्र वाटत असेल पण हे एका कारणासाठी मला देण्यात आले होते. जेव्हा परमेश्वर आपल्याला एक वरदान देतो, कदाचित ते गीत गाणे असेल, शिकवणे असेल, संदेश देणे असेल, किंवा एक प्रकारचा आत्मा असेल, किंवा मधुर असा आवाज दिला असेल, ते काहीही वरदान असो,
ते वापरलं पाहिजे. परमेश्वर प्रत्येकाला विविध वरदानाने भरतो. मला माहीत आहे की परमेश्वराला ही गोष्ट दुखावते जेव्हा त्याचे लोक ते वरदान चुकीच्या गोष्टींसाठी वापरतात किंवा वापरतच नाहीत. परमेश्वराने दिलेले वरदान आहेत हे अपरिवर्तनीय आहेत. हे आपण बदलू शकत नाही, यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. जेव्हा मी एखाद्या मनुष्याच्या आत्म्याकडे पाहतो, विशेष करून आराधना होत असताना, अशा अनेक गोष्टी मला दिसतात जे मी त्या व्यक्तीला भेटून सांगत नाही. जोपर्यंत पवित्र आत्मा मला परवानगी देत नाही तोपर्यंत मी त्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगत नाही. ही सर्व वरदान असेच कार्य करतात. भविष्याबद्दल देखील अनेक गोष्टी मला दाखवण्यात आले. लाखो लोक एकमेकांशी जुडले होते. त्यांच्या डेस्कवर, त्यांच्या मांड्यांवर काहीतरी ठेवून टायपिंग करत होते. त्यावेळी कम्प्युटर किंवा लॅपटॉप त्यांचं अस्तित्व नव्हते. त्या काळात किंवा हा अनुभव जेव्हा मला मिळाला त्यावेळी मी पाहिलं अनेक लोक पूर्ण जगभर काहीतरी मोठ्या एका जाळीसारखं एकमेकांना जुडण्यासाठी मदत करणारी अशी एक जाळी या जगामध्ये होती. त्यालाच आपण आज इंटरनेट म्हणतो. लोक त्याद्वारे एकमेकांशी जोडू शकत होते, बोलू शकत होते आणि अशा अनेक त्यांच्या हातात विविध प्रकारचे उपकरणं होती ज्याद्वारे ते एकमेकांशी बोलू शकत होते, पाहू शकत होते. जसं काय एक लहानसा TV असल्यासारखं. 1978 मध्ये या सर्व गोष्टी पाहताना मला खूप विचित्र वाटले. लोक चालत एकमेकांवर फोनवर बोलत होते आणि त्या फोनला वायर सुद्धा नव्हती. आणि थोडं भविष्यात पुढं गेल्यानंतर काहीतरी त्यांच्या कानात त्यांनी छोट्या छोट्या उपकरणे लावले होते. हातात पण मोबाईल नव्हता, तरीही ते फोनवर बोलल्यासारखं बोलत निघाले होते आणि काही त्यांना असे वायर किंवा काहीही जोडलं नव्हतं. आणि मला एक अशी लहानशी एक उपकरण मला दाखवण्यात आले जे कानामध्ये बसवलं गेलेलं होतं, जे लहान मशीनसारखं असतं. फक्त बोट त्याच्यावर मारले आणि एखाद्या मनुष्याचं नाव सांगितलं की लगेचच त्या मनुष्याशी आपण बोलू शकत होतो. अशा प्रकारचं एक उपकरण सुद्धा मी पाहिलं होतं. असे अनेक उपकरण मला पाहायला मिळाले. त्यापैकी अनेक म्हणजे एक लहान TV सारखं एकदम बारीक असं एक उपकरण होते जे हातात लोक घेऊन चालत होते, त्याकडे पाहून बोलत होते, त्यावर टायपिंग करत होते. असे अनेक लोक होते जे एकटेच होते पण या छोट्याशा फोनकडे किंवा त्या बारीकशा छोट्याशा TV कडे पाहत होते, बोलत होते, टायपिंग करत होते. अनेक लोक विसरून गेले होते की संवाद कसा साधायचा किंवा एकमेकांशी आपण बोलायचं कसं, हे विसरून गेले होते. आणि हे सर्व त्या शैतानाच्या योजनांपैकी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण एकमेकांना भेटून बोलावं हे कसं त्या लोकांना विसरायला लावायचं आणि त्याद्वारे प्रार्थना करायला कसं विसरायला लावायचं, यामागे शैतानाची ही योजना होती. त्यांना एकमेकांना जोडून द्या, त्यांच्या हातात द्या. अशा उपकरणांद्वारे ते एकमेकांशी बोलत बसतील आणि प्रार्थनेला त्यांना वेळ मिळणार नाही. अशा मोठमोठ्या बिल्डिंग मला पाहायला मिळाले जे पृथ्वीच्या भोवती चक्रा मारत होत्या, पण त्याबाबत मला अजून बोलण्याची परवानगी नाही. जेव्हा परवानगी मिळेल त्यावेळी मी त्याबद्दल बोलेन. या काळात मला अनेक राष्ट्रांबद्दल अनेक प्रकटीकरण मिळाले आणि असं दाखवण्यात आलं की अनेक राष्ट्रे कठीण समस्यातून जातील. इतकी वाईट समस्या काही राष्ट्रांवर येईल की त्यांना त्या समस्यातून बाहेर पडू शकणार नाहीत. पण त्या राष्ट्रात जे ख्रिस्ती लोक आहेत, देवाचा शोध घेणारे जे लोक आहेत, ते एकत्र होऊन आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थनेमध्ये आध्यात्मिक लढाईला सुरू करून आपल्या राष्ट्राची पूर्ण परिस्थिती बदलण्याची क्षमता ठेवले होते. अनेक लोकांचे छळ करण्यात आले, पण या छळाद्वारे ख्रिस्ती लोकांना कोणीही थांबवू शकले नाही. जसा तो स्वर्गीय दूत माझ्याशी बोलत होता, अनेक गोष्टी मला त्याने दाखवले. इतक्या गोष्टी मी पाहिलं की मी पुन्हा माझ्या शरीरात जेव्हा आलो त्याची काही गोष्टी मला समजायला शक्य होत नव्हते माझ्या पृथ्वीमधील शरीरावर मी पुन्हा आल्यानंतर. पण मला एक गोष्ट माहीत आहे की मी त्या ठिकाणी असताना मला हे सर्व समजत होतं. जेव्हा तो स्वर्गीय दूत माझ्याशी बोलत होता त्या सर्व गोष्टींची मला जाणीव होती आणि स्पष्ट होते आणि समजायला सोपं होते. पण जेव्हा मी माझ्या शरीरामध्ये पुन्हा आलो, जिवंत झालो, तेव्हा माझ्या शरीरामध्ये असलेले जे मन आहे, या देवदूतांनी सांगितलेल्या गोष्टींचा
माझं मन ते समजू शकत नव्हते किंवा पूर्णपणे स्पष्ट माझ्या मनात मला त्याचं स्पष्टीकरण मिळत नव्हते. जे नरकामध्ये पाहिलेल्या गोष्टी आहेत ते नरकामध्ये असताना पूर्णपणे मला स्पष्ट समजत होते, पण पृथ्वीवर आल्यानंतर त्या गोष्टींच्या बाबतीत मला भरपूर गोंधळ होत होता. माझ्या मेंदूला त्या सर्व गोष्टी समजण्याची क्षमता नव्हती. हे मेंदू जे आहे, मी पृथ्वीवर मानवीय मेंदू बद्दल मी बोलत आहे. पृथ्वीवर आल्यानंतर मानवीय मेंदूला त्या सर्व गोष्टी समजण्याची क्षमता नव्हती. आपल्या आत्मा जसा कार्य करतो तसं आपला मेंदू, आपला पृथ्वीवर असणारा मानवीय मेंदू किंवा मन त्या प्रकारे कार्य करू शकत नाही. त्यानंतर मी पृथ्वीला आल्यानंतर खूप प्रार्थना केली आणि पवित्र आत्म्याने काही काळाने मला त्या सर्व गोष्टी पुन्हा स्पष्ट करून मला समजायला मदत केली. स्वर्गामधील त्या अनुभव पूर्णपणे सादर करणे किंवा सांगणे अशक्य आहे. त्या ठिकाणी असलेले जे भावना आहेत आणि जे अनुभव आहे ते अतिशय उत्साहपूर्ण असा एक अनुभव आहे. त्या ठिकाणी वेळेला महत्त्व नाही. स्वर्गामध्ये वेळच नाही असं म्हणेन. आज मला समजतंय 1000 वर्ष म्हणजे 1 दिवसासारखं असं वचनामध्ये दिलेलं आहे. त्याचा अर्थ मला आता समजते. स्वर्गामध्ये वेळेला अर्थ नाही. वेळ जे आहे ते मनुष्यासाठी या पृथ्वीवर बनवण्यात आले होते, जेणेकरून या पृथ्वीवर त्याने काय काय केला आणि कधी केला याची नोंद करता यावी, यासाठी वेळ या पृथ्वीवर बनवण्यात आले. पण परमेश्वराची वेळ अतिशय परिपूर्ण आहे आणि इतकी परिपूर्णता कुठलंच कॅलेंडर किंवा कुठल्याच प्रकारचं घड्याळ आपल्याला देऊ शकत नाही. होय, आपल्याला अनेक स्पष्ट अशी वेळ आणि तारीख परमेश्वर देत असतो काही गोष्टी करण्यासाठी किंवा काही ठिकाणी जाण्यासाठी. एक उदाहरण म्हणजे तू सकाळी 6 वाजता प्रार्थनेला जा, अशा प्रकारचे जेव्हा वेळ सांगतो ते आपल्याला ह्या ठिकाणी पृथ्वीवर त्या वेळेचं पालन करण्यासाठी. पण स्वर्गामध्ये वेळ हा प्रकार नाही. त्या ठिकाणी दिवस किंवा रात्र हे पण नाही. नेहमी ते प्रकाशित असते आणि तो प्रकाश एक स्वर्गीय प्रकाश आहे. अजून स्वर्गामध्ये मी काय काय गोष्टी पाहिल्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी त्या स्वर्गीय दूताबरोबर जितकं वेळ मी घालवलं, मला आजूबाजूला काही गोष्टी पाहण्याची संधी मिळाली. मला स्वर्गामध्ये असलेल्या प्रकाश पाहून आश्चर्यचकित मी झालो, कारण ते जे प्रकाश आहे ते पूर्ण स्वर्गामध्ये पसरलेलं होतं आणि त्या ठिकाणी स्वर्गामध्ये कसल्याही प्रकारची सावली नाही किंवा काळे डाग कुठेच स्वर्गात पाहायला मिळत नाहीत. मी मोठे मोठे घरं बघितलीत, पण आपल्या पृथ्वीवर असलेल्या घरांसारखे ती घरे नव्हते. शुभ्र पांढऱ्या शुद्ध धोंड्याने किंवा दगडाने ती घरे बांधली होती. त्या ठिकाणी असलेले रस्ते सोन्याचे असावे असं मला वाटते, कारण एकदम चमकणाऱ्या शुद्ध, इतका चमकणारा शुद्ध सोने मी आजपर्यंत कधी पाहिले नव्हते. त्या ठिकाणी वाहणारा जो नदी आहे त्या नदीमधील पाणी इतकं स्वच्छ आणि शुद्ध आहे, त्यातून आरपार पूर्णपणे दिसत होते. समजून येत होते की त्या नदीमध्ये दुसरं काहीच नव्हते, फक्त पाणी वाहत होते. आणि त्या पाण्याचा वाहण्याचा जो आवाज आहे लहान लेकरांचा हसण्याचा आणि गाण्याचा आवाजासारखे होते. प्रत्येक आवाज जे मी स्वर्गात ऐकत होतो ते मला आनंदाने भरत होते. स्वर्गात अनेक झाडे मी पाहिले आणि त्यापैकी 2 खूपच सुंदर आणि भव्य अशी झाडे त्या नद्यांच्या वाहणाऱ्या पाणी जवळ, ही 2 खूप भव्य आणि सुंदर अशी झाडे होती. त्यापैकी एका झाडावर एकाच प्रकारचे फळ होते आणि दुसऱ्या झाडावर अनेक प्रकारचे फळ त्या दुसऱ्या झाडात होते. अनेक लोक त्या ठिकाणी असणारे येताना जाताना त्या झाडाकडे थांबायचे आणि पाहायचे, पण कोणीही त्या ठिकाणी त्या झाडातून फळ काढताना मी पाहिलं नाही. त्या झाडावरची जी पानं आहेत ते खूप मोठ्या मॅग्नोलिया प्रकारचं एक झाड आहे आणि त्याचे जे पानं आहेत त्या सारखं भव्य आणि मोठे असे पानं त्या झाडांना होती. ते जवळपास 3 किंवा जास्त फूट लांब होते आणि त्या झाडांची जी फांद्या आहेत कितीतरी मैल, कितीतरी किलोमीटर पसरल्या होत्या. आता मी काही गोष्टी अजून स्पष्ट करू इच्छितो.
ते म्हणजे त्या ठिकाणी वेळ किंवा अंतर किंवा स्पेस असं म्हणतो, ह्या गोष्टींना स्वर्गात किंवा नरकात अर्थ नाही. अजून पण या मानवीय स्वरूपात मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जे मी पाहिलं ते अजून मी मानवीय मेंदूने, मानवीय स्वरूपात ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण वेळ, जागा आणि अंतर याला स्वर्गात किंवा नरकात किंमत नाही, किंवा असं म्हणता येईल की अर्थ नाही. जेव्हा आपण मरण पावतो सर्व गोष्टी स्पष्ट होतात. कारण आपल्या मानवीय शरीरात असलेले जे मन आहे ते मन आपल्या आत्म्यामध्ये नसते. त्यामुळे ते मन आपल्या विचारांशी किंवा आपल्या आत्म्याच्या गोष्टींशी हस्तक्षेप करू शकत नाही. मी स्वर्गीय मन, आपल्याला स्वर्गामध्ये आत्म्याला मिळालेलं जे मन आहे त्यात आपण जे काही खाऊ घालतो तेच पूर्णपणे समजण्याची क्षमता त्याला आहे. जसं आपण एक कम्प्युटर, उदाहरणार्थ एक कम्प्युटर, पण कम्प्युटरसारखं आपण तिथं कारणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो, असं का तसं का, हे आपण त्या स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये करायची गरज पडत नाही. पण आज जरी आपल्याला समजत नसेल, एक दिवस या सर्व गोष्टी स्पष्टरित्या आपल्याला समजतील. आपल्या आत्म्यामध्ये आपल्याला सर्व काही स्पष्ट समजण्याच्या, आपल्या मनापलीकडे, कल्पनेपलीकडे समजण्याची क्षमता आहे. मनुष्याने आजपर्यंत जे पाहिलेलं नाही, जे समजू शकलेलं नाही, ते आपण मृत्यूनंतर आत्म्यामध्ये जेव्हा रूपांतर होईल त्यावेळी स्पष्ट या सर्व गोष्टी समजू शकणार. अजूनही अशा भरपूर गोष्टी मी ज्या पाहिल्या त्या अजून मी शब्दात सांगू शकत नाही. मी सांगण्याचा प्रयत्न किंवा सुरुवातसुद्धा केली तरी मी सांगू शकणार नाही, कारण आपली मने मर्यादित आहेत, पण आपल्या आत्म्याला मर्यादा नाही. प्रकटीकरणाचं जे पुस्तक आहे पवित्र शास्त्रामधील, जे योहानानं पाहिले ते सुद्धा शब्दांमध्ये सांगणे कठीण आहे. तरी त्यांनी खूप अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी सांगण्याचा किंवा सर्व गोष्टी आपल्याला समजवण्याचा, स्पष्ट करण्याचा प्रयत्न योहानाने केलेला आहे. पण मी समजू शकतो की जे काय योहानाने लिहिलेलं आहे 100% सर्व काही एकदम अचूक आहे. पण जर आज कोणी जर त्या गोष्टी पाहिल्या असता किंवा अशा प्रकारचा दृष्टांत जर कोणी पाहिले असते तर त्यांनी एक वेगळ्या शब्दात ते त्यांनी वर्णन केलं असतं. जे काही एझेकियलने पाहिले तो आज जर वर्णन करण्याचा प्रयत्न केला आजच्या काळात तर ते वेगळं असतं. मी जेव्हा या गोष्टी पाहिल्या आणि 1978 हे दृष्टांत मी पाहिलं, आणि आजच्या काळामध्ये जेव्हा मी हे कम्प्युटर, टॅबलेट, लॅपटॉप, टी व्ही सारख्या छोट्या छोट्या गोष्टी, जे टाईपरायटरला जोडलेल्या अशा काही गोष्टी मी पाहताना हे मला आज देखील विचित्र वाटतात. मला अजून काय विचित्र वाटते ते म्हणजे लॅपटॉप आणि टॅबलेट जे आहे ते लोकांच्या सर्व ठिकाणी, म्हणजे घरात, हातात जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत घेऊन जातात, पण त्याला कसल्याच प्रकारची वीज जोडलेली नसते. ते बाहेर जाताना, कुठं फिरायला जाताना, जहाजावरून जाताना, जंगलात जाताना, कुठेही गेलं तरी आपल्यासोबत घेऊन जातात. जसं मी मागाशी सांगितलं, त्या काळात किंवा त्यावेळी मला कम्प्युटर म्हणजे काय माहीत नव्हते, कारण त्यावेळी कम्प्युटर, लॅपटॉप हे सर्व उपकरणं अजून त्याचा शोध लागला नव्हता.